नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा बारी, होमिओपॅथिक तज्ज्ञ. प्रतिभा हिलिंग टचच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. तुमच्याही पायावर जांभळ्या निळसर रंगाच्या फुगलेल्या वाकड्या तिकड्या शिरा दिसतात का? किंवा तुमचेही पाय जास्त वेळ उभं राहिल्यावर जड होतात का? जर अशी लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिकोज व्हेनबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत की कुठल्या कारणांमुळे हा आजार होतो, कुठले जोखीम घटक आहेत याच्या मागे, त्याचप्रकारे काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे आणि त्याचसोबत इमोशनल फॅक्टर्स म्हणजे काय मानसिक संघर्ष ह्या आजाराच्या मागे आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट ह्या तुम्हाला मिळू शकतील. चला तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया, तो म्हणजे व्हेरिकोज व्हेन. आता व्हेरिकोज व्हेन म्हणजे काय असतं याला आपण समजून घेऊया. तर आपल्या पायामधील ज्या नसा असतात, शिरा असतात, त्या पायाकडनं रक्त जे आहे ते हृदयाकडे पोहोचवण्याचे काम करत असतात आणि या शिरांमध्ये वॉल म्हणजे झडपांसारखे वॉल असतात आणि जेव्हा हे वॉल कमकुवत होतात किंवा पूर्णपणे बंद होत नाही तेव्हा रक्त जे आहे ते पायाकडे साचू लागतं, त्यामुळे शिरा फुगतात, वाकड्या तिकड्या होतात. यालाच आपण व्हेरिकोज व्हेन असे म्हणतो. म्हणजे इन शॉर्ट हा आजार जो आहे तो रक्त आपल्या ज्या व्हेन्स आहे, ज्या पायाकडनं हृदयाकडे रक्त वाहून नेतात, त्यांच्यामध्ये एक छोटासा वॉल असतो की जो बंद झाल्यावर रक्त जे आहे ते पुढे पास होतं. पण हा वॉल पूर्णपणे बंद न झाल्यामुळे रक्त पुढे हृदयाकडे न जाता पुन्हा पायाकडे येतं आणि त्या व्हेन्समध्ये शिरांमध्ये साचतं. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन हा आजार होतो. आता बघूया व्हेरिकोज व्हेनची लक्षणे काय आहेत. तर पायांवर निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या फुगलेल्या शिरा दिसू लागतात. जास्त वेळ उभं राहिल्यावर पाय जड वाटतात किंवा पायाला गोळे येतात किंवा पाय दुखतात. काही लोकांना घोट्याभोवती सूज येते किंवा खाज देखील येऊ शकते आणि हा आजार जर लवकर आपण लक्ष दिलं नाही तर पर्यायी तिथे रक्त साचून पुढे व्हेरिकोज अल्सरमध्ये देखील तो कन्वर्ट होऊ शकतो. अशी ही लक्षणे आहेत. कोणाला जास्त धोका असतो व्हेरिकोज व्हेनचा? तर एक म्हणजे महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त बघण्यात येतं. दुसरं गर्भावस्थेमध्ये, वाढते वय, लठ्ठपणा म्हणजे वजन, दीर्घकाळ उभं राहण्याचे काम ज्या व्यक्ती करतात त्यांच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याच वेळा अनुवांशिकता म्हणजे फॅमिली हिस्ट्री जर असेल तरीसुद्धा व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा होऊ शकतो. आणि कमी शारीरिक हालचाल, की ज्या व्यक्ती एका ठिकाणी बसून काम करतात, शारीरिक हालचाल त्यांची कमी असते, अशा व्यक्तींमध्ये देखील हा त्रास जास्त बघण्यात येतो. आता हे महिलांमध्ये का बघण्यात येते, गर्भावस्थेत का येते, हीची संपूर्ण माहिती आपण पुढे बघणार आहोत की यामागे काय कारण आहे. आता जाणून घेऊया की व्हेरिकोज व्हेनच्या मागे कुठले इमोशनल फॅक्टर्स असतात, कुठले कॉन्फ्लिक्ट्स हे व्हेरिकोज व्हेनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर एक म्हणजे बॉल अँड चेन कॉन्फ्लिक्ट. म्हणजे याचा शब्दशः अर्थ असा की एखादा लोखंडी गोळा साखळीने आपल्या पायाला बांधून ठेवला आहे आणि त्यामुळे ज्या सिच्युएशन आपल्याला फेस करायला लागतात अशा सिच्युएशन म्हणजे बॉल अँड चेन कॉन्फ्लिक्ट. तर कसं, तर एखादी जबाबदारी आहे की जी आपण अजिबात सोडून देऊ शकत नाही आहे. एकट्यावरच, माझ्या एकट्यावर संपूर्ण कुटुंबाचा भार आहे, त्यामुळे ही जबाबदारी मला आता ओझ्यासारखी वाटत आहे. एखादी व्यक्ती, नातेसंबंध किंवा जबाबदारीला बांधला गेलो आहे अशी फिलिंग त्या व्यक्तीमध्ये येते की मला काही स्वातंत्र्यच नाही आहे, मला सर्व दुसऱ्यांच्या हिशोबाने करावं लागत आहे, मला पुढे जायचे आहे पण पुढे जाता येत नाही आहे. करिअरमध्ये म्हणा किंवा कुठल्या गोष्टीमध्ये की कुठले डिसिजन आपण घेऊ शकत नाही आहे, पुढे जायचं आहे पण आपण काही कारणास्तव पुढे जाऊ शकत नाही, आपल्याला एक बांधून ठेवल्याचं फिलिंग जेव्हा येतं तेव्हा व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा होतो. मला या परिस्थितीतून बाहेर पडायचं आहे पण मी जाऊ शकत नाही आहे. तर अशा भावना ह्या कुठल्या परिस्थितीमध्ये दिसून येतात? तर पहिलं म्हणजे आवडत नसलेली नोकरी सोडता येत नाही. म्हणजे एखादी नोकरी की जिथे खूप मनस्ताप होत आहे, बॉसचं डॉमिनेशन आहे की त्याला ती व्यक्ती त्रस्त झाली आहे, त्याला ते सोडून द्यावीशी वाटत आहे, ते असह्य झालं आहे, पण कुटुंबाच्या जबाबदारीमुळे तो ती नोकरी सोडू शकत नाही आहे, तिथे तो बांधल्या गेल्यासारखा फील करत आहे. तेव्हा त्या व्यक्तीमध्ये व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा दिसून येऊ शकतो. आर्थिक जबाबदाऱ्या खूप आहेत की संपूर्ण कुटुंबाचा भार हा माझ्या एकट्यावर असल्यामुळे कुठलीही गोष्ट करताना मला 10 वेळा विचार करावा लागत आहे.
तेव्हाच मी कुठली गोष्ट करू शकत आहे. स्वतःपेक्षा इतरांचा विचार आधी करणं, की स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून जबाबदाऱ्यांमुळे पहिले इतरांचा विचार करावा लागणं. अशा परिस्थितीत देखील व्हेरिकोज व्हेनचा हा त्रास दिसून येतो. तणावपूर्व वैवाहिक नाते, की जेव्हा वैवाहिक नात्यांमध्ये पार्टनरसोबत अजिबात पटत नाही आहे, आपल्याला कुठल्याच गोष्टीचं फ्रीडम नाही आहे, ते नातं आता असह्य झालं आहे, त्यातून स्वतःला मुक्त करायचं आहे, स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. पण मुलांमुळे म्हणा किंवा त्या भविष्याच्या काळजीमुळे आपण त्या गोष्टी करू शकत नाही आहे. ते जबरदस्तीचं नातं आपल्याला निभवावं लागत आहे. अशा सिच्युएशन्समध्ये देखील व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा दिसून येतो. आजारी नातेवाईकाची दीर्घकाळ काळजी घ्यावी लागणे, की एखादी व्यक्ती आपल्या घरातील दीर्घकाळ आजारी असेल आणि कंटिन्यू त्यांचं बसल्या जागी करावं लागत असेल, तर प्रत्येक वेळी कुठेही बाहेर जाताना स्वतःच्या मनासारखी गोष्ट करताना त्या व्यक्तीला 10 वेळा विचार करावा लागतो, की आपण जर गेलो तर ह्या व्यक्तीची काळजी कोण घेईल. असं दीर्घकाळ जर आयुष्यात चालत राहिलं तेव्हासुद्धा त्या व्यक्तीला आपण अवघडून गेलो आहोत, आपल्याला बांधून ठेवला आहे अशी भावना निर्माण होऊन व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा होऊ शकतो. कर्जामुळे स्वतःच्या इच्छेनुसार निर्णय घेता येत नाही, की बऱ्याच वेळा व्हेरिकोज व्हेनचा संबंध हा पैशाशी देखील जोडला जातो, की जेव्हा माणसाला कर्जाचा बोजा जास्त झाला आहे, की त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे, जबाबदाऱ्या जास्त आहे, त्यामुळे तो स्वतःच्या इच्छेनुसार जे आहे कुठलीच गोष्ट करू शकत नाही, तेव्हा देखील व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा दिसून येतो. आणि जसं मी मगाशी बोलले, की स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त का दिसून येतो, तर जसं आपला समाज हा पुरुषप्रधान समाज आहे, की इथे अजूनही स्त्रियांना तेवढं फ्रीडम नाही आहे, की त्या स्वतःच्या मनासारखं स्वतःला वाटेल तसं आयुष्य जगू शकतील किंवा स्वतःचं करिअर घडवू शकतील. कारण बऱ्याच वेळा स्त्रियांवर कुटुंबाची जबाबदारी असते. जर त्या बाहेर पडल्या तर कुटुंबाची काळजी कोण घेणार, मुलांकडे कोण लक्ष देणार, ह्या अशा जबाबदाऱ्यांमुळे त्या स्वतःच्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकत नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये देखील त्या महिलांमध्ये व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा दिसून येतो. तसेच प्रेग्नन्सीमध्ये व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा बऱ्याच स्त्रियांमध्ये बघण्यात येतो. तर असं का? तर प्रेग्नन्सीमध्ये जशी एखादी बाई गर्भावस्थेत असेल तेव्हा कंटिन्यू तिला रेस्ट्रिक्ट केलं जातं, की असं चालू नको, असं बसू नको, वजन उचलू नको, इकडे जाऊ नको, गाडी चालवू नको, अशा मल्टिपल अशा रेस्ट्रिक्शन असतात. बऱ्याच जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे ती बाई एकदम अशी अवघडल्यासारखी होऊन जाते, की मी मनासारखं काहीच करू शकत नाही आहे. प्रत्येक गोष्ट करताना मला 10 वेळा विचार करावा लागत आहे. म्हणून प्रेग्नन्सीपासून देखील बऱ्याच स्त्रियांमध्ये व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा दिसून येतो. तसेच ज्या व्यक्तींमध्ये स्थूलपणा जास्त आहे, लठ्ठपणा आहे, की जसं आपल्या शरीराचं वजन हे आपल्या पायांवर पडतं, म्हणून जर लठ्ठपणा जास्त असेल तर त्याचं वजन पायांवर पडून पर्यायी त्या शिरांवर, त्या नसांवर पडतं आणि त्यामुळे व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा जास्त दिसून येतो. त्याचप्रकारे शारीरिक हालचाल कमी असणे, की बसल्या जागी काम करणं, हालचाल होत नाही, त्यामुळे पायांमधले स्नायू जे आहे ते वापरले जात नाही आणि त्यामुळे त्या शिरा पण ज्या आहेत त्यांचं काम जे आहे ते हळूहळू कमी होतं. ते वॉल जे आहेत ते कमकुवत होतात आणि व्हेरिकोज व्हेन हे होतात. त्याचप्रकारे ज्या व्यक्तींमध्ये कंटिन्यू स्टँडिंग जॉब आहे, म्हणजे कंटिन्यू उभं राहून काम करावं लागतं, जसं कंडक्टर असतील किंवा ऑपरेशन थिएटरमधले डॉक्टर्स असतील, की ज्यांना लाँग टाईमसाठी म्हणजे 5-5, 6-6 तास कंटिन्यू एका ठिकाणी उभं राहून काम करावं लागतं. तर अशा पोझिशनमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील व्हेरिकोज व्हेनच्या समस्या ह्या जास्त बघण्यात येतात. तर अशा प्रकारे कुठल्या व्यक्तींमध्ये ह्या समस्या जास्त असतात आणि त्यामागे ॲक्च्युअल कारण का आहे, याची संपूर्ण माहिती आपण आता बघितली. आता ह्या व्हेरिकोज व्हेनचा त्रास होऊ नये किंवा कशाप्रकारे आपण याचा त्रास कमी करू शकतो, याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर पहिलं म्हणजे नियमित चालणे, की दररोज 30 ते 45 मिनिटे म्हणजे अर्धा ते पाऊण तास चाललं पाहिजे. जास्त वेळ उभं राहणं किंवा एकाच जागी बसणं टाळावं, की थोड्या वेळ जर अर्धा 1 तास आपण उभं आहोत तर थोड्या वेळ आराम करावा किंवा थोडंसं चालावं, म्हणजे कंटिन्यू एका ठिकाणी उभं राहू नये. दर 30-60 मिनिटांनी पाय हलवावा किंवा थोडे चालून यावे, म्हणजे अर्धा 1 तासानंतर थोडा तरी राऊंड मारून यावा, जर तुम्हाला कंटिन्यू उभं राहून काम करायचं असेल तर. वजन नियंत्रणात ठेवावे. पाय हृदयाच्या पातळीपेक्षा उंच ठेवून काही वेळ विश्रांती घ्यावी, म्हणजे आपल्या पायांच्या खाली उशा ठेवून त्या आपल्या हृदयाच्या वरच्या लेवलला असतील अशा सिच्युएशनमध्ये ठेवून विश्रांती घ्यावी, जेणेकरून जो ब्लड सप्लाय आहे, रक्त आहे, ते हृदयाकडे पोचण्यासाठी मदत होईल.
नियमित काप मसल व्यायाम करावे, म्हणजे पिंडरीचे जे व्यायाम आहेत ते नियमित प्रकारे करावे. त्याचप्रकारे विशेष स्टॉकिंग्स देखील अवेलेबल असतात. जसं पायावर दाब कमी करण्यास किंवा रक्तप्रवाह सुधारण्यासाठी स्टॉकिंग येतात, ते वापरावे. ज्यांना जास्त वेळ उभं राहून काम करावं लागतं अशा व्यक्तींनी अशा स्टॉकिंगचा वापर केल्यास त्यांना व्हेरिकोज व्हेनचा त्रास हा कमी होऊ शकतो. तर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली आणि त्याचसोबत होमिओपॅथिक औषधं घेतली तर तुम्ही नक्कीच या व्हेरिकोज वेनपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकतात. कारण होमिओपॅथीमध्ये फक्त लक्षणं बघून औषध दिले जात नाही, तर तुमचा त्यामागील मानसिक ताण, म्हणजे कुठल्या भावनांमुळे तुम्हाला ह्या व्हेरिकोज वेन झाल्या आहेत ह्या देखील कन्सिडर केल्या जातात आणि त्यानुसार औषध दिले जाते. म्हणून होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीचे औषध हे वेगळे असते. आजार जरी सारखा असला तरी त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार आणि कुठल्या कारणांमुळे त्याला तो आजार झाला आहे असे ती कारणे कन्सिडर करून औषध दिलं जातं. म्हणून एका आजाराला देखील विविध औषधे प्रत्येक व्यक्तीनुसारही दिली जातात. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घ्या, स्वतःचं आत्मपरीक्षण करा की अशा कुठल्या सिच्युएशन्समधनं तुम्ही सतत जात आहात, कुठला मानसिक स्ट्रेस आहे तुमच्या आयुष्यामध्ये की ज्यामुळे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटत आहे, पुढे जायचं आहे पण जाऊ शकत नाही आहे, असा स्वतःचा करा आणि होमिओपॅथिक औषधं घ्या, जेणेकरून तुम्ही स्वतःची ह्या व्हेरिकोज वेनसारख्या आजारापासून सुटका करून घेऊ शकाल. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे भेटूया एका नवीन विषयासोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.